Good morning, class. Today we are going to learn our first chapter, natural resources, air, water and land. Natural resources means any resource that we get from our nature. आपल्या आजूबाजूला निसर्गातून मिळणारी अशी कोणतीही गोष्ट. फॉर एक्झाम्पल वॉटर. आपल्याकडे खूप साऱ्या रिव्हर्स असतात, वेल्स. मीन्स वी आर गेटिंग दॅट मटेरियल और वॉटर फ्रॉम द नेचर. एअर और लँड. हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या निसर्गातून मिळतात. सो दीज आर कन्सिडर्ड ॲज अ नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक स्रोत जे आपल्याला निसर्गापासून मिळतात. सो कम ऑन पेज नंबर फर्स्ट. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. आय एम एक्सप्लेनिंग दिस लेसन ऑन अ मोबाईल, बट there is a picture only, so it is better while listening the video you should keep your book open in front of you. While listening, look in your book and observe what I am telling to you. So first, observe the picture alongside and answer the questions. On page number first, there is a picture given 1.1 sphere of the earth. So observe that picture given in your book and answer the questions given. Where do we see the birds? तुम्हाला पक्षी कुठे दिसत आहेत? Where is the cow grazing? गाई कुठे चरत आहेत? Locate the trees and the roads. In given picture, where are the trees and where is the road? Where does the river come from and how does it flow? नदी जी आहे ती कुठून सुरू होते किंवा तिचा उगम कुठून झाला आहे? वेअर डज द रिवर कम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो? ती कशी वाहते? वेअर आर द फिश सीन? तुम्हाला मासे कुठे दिसत आहेत? वॉट इज द सेल बोट फ्लोटिंग? नाव आहे किंवा होडी आहे ती कशावरती तरंगत आहे? सो दीज आर व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स अँड यू विल फाइंड द आन्सर्स गिवन इन द पिक्चर. So try to write the answer of that all questions. Come on, next point, natural resources, नैसर्गिक स्रोत. You can see that something in the picture are in a water, some on a land and some in the sky. That is in the air. Thus, all things on the earth are associated with air, water and land. म्हणजे आता बघा मुलांनो, तुम्हाला जे काही पिक्चरमध्ये दाखवलं आहे, जे प्रश्न तुम्हाला विचारलेत त्यातलं काहीतरी तुम्हाला पाण्यामध्ये दिसते, काहीतरी हवेत आहे आणि काहीतरी जमिनीवरती आहे. म्हणजे जे काही आपण पृथ्वीवरती बघतो ते एकतर हवेशी असोसिएटेड असतं किंवा पाण्याशी किंवा मग जमिनीशी. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. एअर, हवा, वॉटर, पाणी and a land, जमीन, are called the earth's atmosphere. Air is a atmosphere, water is a hydrosphere and land is a lithosphere respectively. Moreover, different living things occupy these three sphere of the earth. आणि आपण असंही म्हणू शकतो की डिफरंट लिव्हिंग थिंग्स, ज्या काही जिवंत गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसतात, म्हणजे झाडं आहेत, the trees or the grass occupy the lithosphere, or fish or any aquatic animal occupies the water or a hydrosphere. Birds and other insects or flying objects, aerial animals occupied the atmosphere. म्हणजे पृथ्वीवरती असणारी प्रत्येक जिवंत वस्तू ही कोणत्या ना कोणत्या स्फेअरशी रिलेटेड असते. These living things and the part of a lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy, they together called the biosphere. तर हे जे लिव्हिंग थिंग्स असतात किंवा जमिनीवरचे असणारे सजीव आहेत किंवा अर्थवरचे असणारे सजीव आहेत, पार्ट ऑफ अ लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, जमीन, हवा आणि पाणी ज्या कुठल्या स्फिअरमध्ये ते राहतात, ह्या सगळ्यांना मिळून आपण बायोस्फिअर असं म्हणतो. दीज स्फिअर्स हॅव फॉर्म ऑन अर्थ नॅचरली. हे जे सगळे स्फिअर आहेत वेगळे वेगळे, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, हे पृथ्वीवरती नॅचरली किंवा नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले आहेत. वी हॅव लर्न्ड ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. हे जे सगळं आहे दॅट वी हॅव लर्न
in our previous standard 5th or a 4th. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण ही एअरची किंवा हवेची लेयर असते जे अर्थला सराउंड करतं, किंवा पृथ्वीच्या भोवती असणारे जे हवेची लेयर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये थर म्हणू, जो हवेचा थर आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्रायजेस वॉटर अँड अ लँड. आणि पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे किंवा अर्थचा जो सरफेस आहे त्याच्यावरती वॉटर किंवा हायड्रोस्फिअर आणि लँड किंवा लिथोस्फिअर प्रेझेंट असतात. ऑफ दिस the hydrosphere occupies a much larger part than a lithosphere. Means if we consider the earth, or if you have seen the earth, then the hydrosphere occupies much larger part than the lithosphere. म्हणजे काय तर पृथ्वीचा जर विचार केला आपण तर हायड्रोस्फिअर किंवा पाणी हा जो भाग आहे तो लिथोस्फिअरपेक्षा म्हणजे जमिनीपेक्षा हा खूप जास्त आहे. जर तुम्हाला इंटरनेटवरती जर मिळत असेल किंवा तुम्हाला जर कुठेही याचा अभ्यास करायला मिळत असेल तर तुम्ही बघू शकता आपल्या अर्थवरती पाण्यापेक्षा जमिनीचा भाग हा खूप कमी आहे. फिगर 1.2 shows the proportion of a land and a water on the earth's surface. Now see, at the base of the page there is a given figure 1.2 proportion of a land and a water. म्हणजे पाणी आणि जमीन याचं प्रपोर्शन त्यांनी दिलं आहे. तर इफ दॅट सर्कल इज वी कन्सिडर ॲज अ अर्थ देन वॉटर इज प्रेझेंट 71%. म्हणजे 71% भाग जे आहे जमिनीवरती ते पाणी आहे. अँड लँड इज 29% ओनली. 29% भाग हा जो आहे तो जमिनीचा किंवा पृष्ठभाग आहे असं आपण म्हणू शकतो. वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट इन अ सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज अ रिसोर्सेस. In other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all these three components in a detail. We also look upon these natural components in a solid, liquids and gaseous form as a resources. आता हे जे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस, सॉलिड म्हणजे जमीन, लिक्विड म्हणजे पाणी आणि गॅसियस म्हणजे एअर फॉर्म किंवा हवा, हे जे आहेत यांना आपण रिसोर्सेस किंवा स्रोत, आपल्याला निसर्गांपासून मिळणाऱ्या संपत्ती म्हणून बघू शकतो. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतो. म्हणजे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, हवा ज्यातला ऑक्सिजन आहे जो आपल्याला श्वसनासाठी गरजेचा असतो, हवेचे जे बाकीचे कंपोनंट्स असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने उपयोगी असतात. तसंच जमीन आपण राहण्यासाठी, शेती करण्यासाठी जमिनीचा वापर करतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या नैसर्गिक संपत्ती आहेत किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत त्या आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी वापरतो. लेट अस नाव स्टडी ऑल these three components in a detail. So in this lesson we are going to study all these three components in a detail. Means what are the uses of air, what are the uses of water and what are the uses of land. How we are using all these resources to fulfill our requirements. Now see, there is a one bracket given, brownish color. Air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. तर हे काय म्हणतात की हवा, पाणी आणि जमीन ह्या ज्या तिन्ही घटक पृथ्वीवरती आहेत ते आपल्याला सस्टेन करण्यासाठी म्हणजे जीवन जगण्यासाठी आणि लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स, जीवन जगण्यासाठी आणि आपल्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत किंवा ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गरजेचे असतात. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. वी आर गेटिंग ऑल दिस थिंग्स फ्रॉम द नेचर अँड सो these are called as a natural resources. So in our this video we are looking only this page. Try to read this page, learn the basic concept, which are the new words coming in the lesson, and write down the words with its meaning. We'll continue our next part, air, in our next video, but till that try to read this and we'll meet in our second video. Thank you.